अमरावती जिल्ह्यामध्ये 70 गावात भीषण पाणी टंचाई, 12 टँकर आणि 44 खासगी विहिरींचं शासनाकडून अधिग्रहण, मेळघाटमध्ये हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट. संगमनेर तालुक्यामधील 20 गावांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. प्रादेशिक पाणी पुरवठा योजना रखडल्यानं पाणी विकत घेण्याची वेळ. शासकीय टँकरना किमान वापरासाठी तरी पाणी द्यावं, ग्रामस्थांची मागणी आहे. अहिल्यानगरच्या पिंपळगाव माळवीमधील तलाव कोरडा पडला. अनेक भागामध्ये पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पक्षी आणि प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झालं आहे. ठाणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती. ठाण्यातल्या काही भागामध्ये आज कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे, तर नागरिकांना पाण्याचा वापर अत्यंत जपून करण्याचं आवाहन. जळगावच्या मुंडरा नगरमध्ये खोदकाम करतानाच पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली आहे. जलवाहिनी फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं. जलवाहिनी गळती दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी आहे. जळगाव जिल्ह्यातील वाढत्या तापमानाचा हतनूर धरणातल्या जलसाठ्यावर परिणाम झाला आहे. हतनूर धरणामधील पाणीसाठा आता गतवर्षीपेक्षा 5.22% कमी आहे. धुळे जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा चढलाय. तापमानाचा पारा आता 42 अंशांच्या वर गेला आणि तापमान वाढल्यानं विजेच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली. वीज वितरण करताना तांत्रिक अडचणी येऊ नयेत म्हणून ट्रान्सफॉर्मरला कूलर लावण्यात आला आहे. अकोल्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी 44.2 अंश तापमानाची नोंद, तर 21 आणि 22 एप्रिलला तापमान आता 45च्या वर जाण्याची शक्यता आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाकडून आवाहन. नाशिकच्या मालेगावमध्ये तापमानाचा पारा वाढलाय. 43 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान पोहोचलंय. 45 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाचा पारा जाण्याची शक्यता. नाशिक शहरामध्ये तापमानाचा पारा 40 अंशांवर. शहरातील 30 सिग्नल दुपारी 1 ते 4 या दरम्यान राहणार बंद. लोकांना उष्णतेचा फटका बसू नये यासाठी पोलिसांचा निर्णय. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पारा 43 अंशांवर. सर्वाधिक फटका फळबागांना, तर रस्त्यावरच शुकशुकाट असून टोपी, रुमाल, स्कार्फ आणि सफेद कपड्यांची मागणी वाढली आहे. अमरावतीमध्ये संत्र्याचा आंबिया बहार धोक्यात आलेला आहे आणि वाढत्या तापमानामुळे संत्र्याच्या आंबिया बहाराला फटका बसला असून संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडले. वाशिम जिल्ह्यात जाभूळबाग बहरलेली आणि यात लाखोंचा नफा शेतकऱ्याला अपेक्षित आहे आणि विदर्भामधील पहिला प्रयोग यशस्वी झाला आहे. वाशिम जिल्ह्यातील अनेक गावातील शेतीची वीज 2 दिवसांपासून बंद आहे आणि मूग, भुईमूग यासह इतर पिकं सुकण्याच्या मार्गावर आहेत आणि शेतकऱ्यांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जातो आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये पाणी असलेल्या शिवारामध्ये उन्हाळी भुईमुगाची लागवड. सध्या भुईमुग चांगला बहरला आहे. वाशिम जिल्ह्यात खरीप पेरणीचे नियोजन सुरू झालंय. 4,01,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांचा पेरणी होणार आहे, तर पेरणीसाठी 83,243 क्विंटल बियाण्यांची आवश्यकता भासेल. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये कडक उन्हात देखील कांदा काढणीच्या कामाला वेग आलाय. कांद्याचे दर कोसळल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. सोयाबीन खरेदीचा मध्य प्रदेश पॅटर्न महाराष्ट्रामध्ये येण्याची शक्यता आहे. अभ्यासासाठी राज्य सरकारकडून सहकार आणि पणन खात्याची समिती गठीत. 15 मे पर्यंत मध्य प्रदेशात जाऊन समिती अहवाल सादर करणार. वाशिमच्या सावरगाव बर्डे जवळ आंब्याच्या ट्रकचा अपघात झालाय. ट्रक उलटून आंब्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अपघातामध्ये ट्रक चालक गंभीर जखमी आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारामध्ये हापूस आंबे दाखल झालेत. प्रत्येकी 1,500 ते 4,000 पेटीला दर आहे. नाशिकच्या मनमाडमध्ये बिबट्याचा वावर. बदकाची शिकार करताना बिबट्या सीसीटीव्हीमध्ये कैद. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी आहे. जनावरांच्या लंपी आजारानं पुन्हा डोकं वर काढलंय. गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातल्या चिखलीत 5 ते 6 शेतकऱ्यांच्या जनावरांना लंपी आजाराची लागण झाली आहे. आजाराचा प्रसार थांबवण्यासाठी तात्काळ लसीकरण करण्याची मागणी होत्या. मोताळा तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये पक्ष्यांसाठी पाणी आणि खाद्याची सोय कार्यालयामधल्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत परिसरातल्या झाडांवर पाण्याची आणि खाद्याच्या कुंड्या लावलेल्या आहेत. सोलापूरच्या करमाळ्यामधल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये नारायण पाटील गटाचे 3ही उमेदवार विजयी झालेत. लासले गटामधल्या रविकिरण हुके, दशरथ हजारे आणि अंबासाहेब अंबारे हे 1440 मतांनी विजयी झालेत. भंडारामध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं कार्यकर्ता मेळावा संपन्न. नाना पटोले यांच्यासह वजाकत मिर्झा यांची उपस्थिती. भंडारातील भाजपच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. नाना पटोलेंच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा प्रवेश. स्वारगेट बलात्कार प्रकरणी चुकीच्या दिशेनं तपास सुरू आहे. माजी आमदार वैभव नाईकांची प्रतिक्रिया. तर स्वारगेट बलात्कार प्रकरणातील बस सील केली नसल्याचीही प्रतिक्रिया.
सोलापूरमध्ये मंत्री भरत गोगावलेंसमोर शिवसैनिकांच्या दोन माजी जिल्हाप्रमुखांमध्ये बाचाबाची झाली। मनोज शेवाळजवाल आणि मनीष काळंजे यांच्यामध्ये बाचाबाची झाली आहे। जिल्हाप्रमुखांनी जाणीवपूर्वक गोगावलेंना शासकीय विश्रामगृहामध्ये येण्यापासून रोखल्याचा मनोज शेजवाल यांचा आरोप आहे। नवी मुंबईमधील सिडको विरोधामध्ये शरद पवार गटाचं आंदोलन। फडणवीसांमधील आता फणसवाडीमधील आदिवासींच्या घरावर बुलडोझर चालवल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन। वर्ध्यामध्ये सकल हिंदू समाजाचा हिंदूंवरील अत्याचाराविरोधात मोर्चा। पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी आहे। भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट आणि माजी खासदार रामदास तडस, अटल पांडे यांची मोर्चात उपस्थिती। नाशकात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून निदर्शनं। पश्चिम बंगाल येथील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मालेगावमध्ये आंदोलन। अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे राष्ट्रपती राजवट लावण्याच्या मागणीसाठी निवेदन। अमरावतीमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकार विरोधामध्ये बजरंग दलाचं आंदोलन। पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे। बांगलादेश आणि पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधामध्ये नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी। वाशिमच्या उमरीमध्ये द्रोण पत्रावळी उद्योगाला झळाळी मिळाली आहे। कागदी द्रोण पत्रावळीला आता लग्न समारंभामध्ये प्रचंड मागणी आहे। हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये स्वामी नरेंद्राचार्य महाराजांचा पादुका दर्शन सोहळा संपन्न। दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। सांगलीच्या जतमधील मुचुंडीमध्ये देवराया देवाची यात्रा सुरू झाली। यात्रेत चाबूक फोडून नवस फेडण्याची परंपरा अनोखी परंपरा आहे आणि लाखो भाविक यात्रेनिमित्त मुचुंडीमध्ये दाखल झाले। सांगलीच्या खानापूरमधील पारेगावची दरगोबा देवाची यात्रा संपन्न। यात्रेला खासदार विशाल पाटील आणि आमदार सुहास बाबर यांची उपस्थिती। दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। शिर्डीतील साईचरणी 68 लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट दान। आंध्र प्रदेशातल्या साई भक्ताकडून साईचरणी सोन्याचा मुकुट अर्पण। वाई तालुक्यामधल्या कवठे येथील बगाड यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न। कवठे गावामधील 11 भाविकांच्या बैलांना मिळाली ठराविक अंतर बगाड ओढण्याची संधी। बुलढाण्याच्या मेहकरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू। राजकीय आणि श्रीमंतांचे अतिक्रमणावर कारवाई होत नसल्याचा व्यावसायिकांचा आरोप आहे। कारवाई करताना भेदभाव होत असल्याचा व्यावसायिकांचा पालिका प्रशासनावर आरोप। गोंदियामध्ये बाई गंगाबाई महिला रुग्णालयामध्ये गर्भवती महिलेचा मृत्यू योग्य उपचार न झाल्यानं मृत्यू झाल्याचा आरोप आहे। महिलेच्या मृत्यू प्रकरणी 3 सदस्य चौकशी समिती गठीत। अधिष्ठातांनी गांभीर्यानं दखल घेतली आहे। अमरावती विभागामधील शालार्थ आयडीची चौकशी होणार आहे। मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल घेण्यात आली आहे। भाजप पदवीधर सेलचे मुख्यमंत्री आणि शिक्षण राज्यमंत्र्यांना पत्र। चंद्रपूर जिल्हा परिषदेनं बालसाहित्यामधील अनोखा अध्याय लिहिलाय। वनक्षेत्रामधील क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी वाघ अनुभवल्याचा या गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि जिल्हा परिषदेकडून सुबक पुस्तक प्रकाशित करण्यात आलंय। रत्नागिरीच्या मालगुंड गावामध्ये पुस्तकांचं गाव उपक्रम सुरू झालाय। वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम। सोलापूरच्या बार्शीमध्ये एकानं वाईन शॉप मालकाच्या डोक्यामध्ये बाटली फोडली आहे। दुकानात दारू पिऊ न दिल्यानं रागातून वाईन शॉप मालकावर हल्ला। शंकरराव कोकाटे असं जखमी वाईन शॉप मालकाचं नाव आहे।